शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय। अयोध्येमध्ये हा भव्य दिवस सोहळा पार पडत असताना दुसरीकडे आपण जर बघितलं तर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली। काळारामाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दाखल झालेले। जवळपास शेकडो भाविक जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी दर्शन घेत आहेत। या ठिकाणी देखील उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरामध्ये काळारामाचं दर्शन देखील घेतलं होतं आणि यानंतर भाविकांची जी संख्या आहे ती काळारामाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने वाढलेली आहे। देशभरातून जे भाविक आहे त्या ठिकाणी काळाराम चरणी नतमस्तक होताना आपल्याला बघायला भाविक नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये येऊन खरं तर काळारामाचं दर्शन घेत आहे। मंदिर संस्थानाकडनं देखील विविध कार्यक्रमांचं आज आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये कीर्तन असेल, भजन असेल, महाआरती असेल असे विविध कार्यक्रम जे आहे ते घेण्यात येत आहे। परंतु दुसरीकडे शहरात देखील अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेत आहे। जवळपास 51 प्रकारचे भोग या ठिकाणी पुजारी आहे। आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सोहळा रंगणार आहे आणि काय काय नियोजन आपल्याकडनं केलं जाणार आहे। इथे सकाळपासून भाविकांची पुष्कळ गर्दी आहे। 12 वाजता आरती बी ते सगळे नैवेद्य आहेत ते दाखवले जातील आणि सगळ्या भाविकांना तो प्रसाद म्हणून सगळा वाटला जाईल। रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय, त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडनं काही इथं कार्यक्रमाचं काही नियोजन करण्यात आलं नाही, संस्थेतर्फे सगळा कार्यक्रम केलेला आहे। संस्थेतर्फे केलेला आहे सगळा कार्यक्रम। असं 30 वेळ साधून इथे रामाची पूजा होणार आहे त्याच मुहूर्तावरती आणि ती आरती झाल्यानंतर लाडूचा प्रसाद वगैरे हा सगळा आहे। संध्याकाळी पण कार्यक्रम आहे। पूर्ण देवळामध्ये दिव्याची आरास ही केली जाणार आहे आणि असे काही उपक्रम आहे संस्थेतर्फे घेण्यात येणार आहे। एकूणच आपण बघितलं तर संस्थेकडनं विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले। दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी बघायला मिळणार आहे, तर दुसरीकडे संध्याकाळी या ठिकाणी दीपोत्सवाचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एकूणच आपण बघितलं तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अयोध्यामध्ये होते, मात्र नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील भाविक नतमस्तक होताना आपल्याला बघायला मिळत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।